महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात काही दिवसापूर्वी निधन झालेलं आहे. त्यांच्या या निधनामुळं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. तर त्यांच्या या निधनाबद्दल त्यांच्या दुःखद निधनाबद्दल भावपूरशी गीत पंढरपूर तालुक्याचे सुपुत्र तथा महाराष्ट्र राज्याचे ख्यातनाम शाहीर तमाशा कलावंत नंदकुमार पाटोळे यांनी रचलेलं आहे. तर त्यांच्या या गीतातून अंजली वाहणार आहेत. नमस्कार, मी शाहीर नंदकुमार पाटोळे तौशिकर अशी माझी ओळख महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आहे. पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. परिवर्तन, प्रबोधन, लोककलेतून मी समाज प्रबोधन केलं. बरोबर. आणि माझी कलावंत घराणाच माझा कलावंत आहे. माझी मुले मंडळी, माझी सूनबाई कोमल पाटोळे ही माझी सून आहे. महाराष्ट्राच्या बाहेर कार्यक्रमाची ओळख असून काल 28 जानेवारीला सकाळची वेळ होती. 8:45 झाले आणि बारामतीच काय पण पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देशभर धुराचा कोट उसळला होता. आणि ते काळा दिवस म्हणावा लागेल मला. अगदी बरोबर आहे. कारण त्याच विमान अपघातामध्ये महाराष्ट्राचा लाडका ढाण्या वाघ, उपमुख्यमंत्री अनेक पदावर आरूढ झालेला, गरीबाच्या जनतेच्या दुःखाला वाचा फोडणारा आणि ठामपणे होत असल तर बोलणारा असा महाराष्ट्राचा धुरंधर विचाराचा महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे निधन झाले. मित्रांनो, त्याच विमान अपघातामध्ये निधन झाले. कोणी म्हणत असेल देवाने त्यांच्या नशिबातलेले देवाने मोठी चूक केली. बरोबर आहे. कारण या जनतेचा लाडका भिरा आणि ती काळी स्वाभिमान या महाराष्ट्राचा होता. आणि त्या अजितदादाला त्या विमान अपघातात त्यांचं निधन झालं. महाराष्ट्र पुन्हा एकदा 10-20 वर्ष माघारी गेला. अगदी बरोबर आहे. असं मला म्हणावं लागेल. बरोबर आहे साहेब. मग हेच दुःख आठवलं आणि बीड जिल्ह्यात माझा कार्यक्रम त्याच दिवशी होता. मी आज ताकद म्हणजे दादाचं निधन ज्या दिवशी झालं त्या दिवसापासून तुम्ही जिल्ह्याच्या बाहेरच होतो मी. आणि माझा लोकनाट्य त्या गावामध्ये बीड जिल्ह्यात असताना ही दुःखाची वार्ता कळाली. त्या तिसऱ्या दिवशीच मी तिथं त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अर्पण करताना मी एका शेतकऱ्याच्या बांधावर बसून मला शब्द आठवले आणि ती शब्द मी एका कागदावर उतरून काढली. तर लाखो लोकांनी त्या गोष्टीची त्यांना दुःख व्यक्त केलं. त्यांनी शब्द ऐकून त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि मला सुद्धा ती आवरलं नाही. मला त्याचं रडू आलं आणि रडू येण्यासारखंच होतं. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्र रडत होता. रडत होता. दादा गेले, वाईट झाले. आदो काम होऊन राहिले असते तर पुन्हा महाराष्ट्र उभा राहिला असता. दादाच्या निक्या बघण्यावरनं महाराष्ट्र उभा राहिला असता. मग मला शब्द आठवले आणि मी एक चाल प्रल्हाद शिंदेची घेतली आणि शब्द रचना केली. ती रचना अशी आहे. आकाश रडले, डोळ्यात आले पाणी, अजितदादा होणार नाही कोणी, दुसरे दादा होणार नाही कोणी. लाडक्या बहिणीचा होता लाडका भाव, तडपड बोलणं कडक स्वभाव, लय बोलायचे मायानी घेऊनी, अजितदादा होणार नाही कोणी, दुसरे दादा होणार नाही कोणी. पवार साहेबांचा आशीर्वाद होता, त्यांनी घडविला
धुरंधर नेता, त्यांनी घडविला धुरंधर नेता. त्यांना नडले विमानात येणे, अजितदादा होणार नाही कोणी. दादा कामाची वेगळी हातोटी, दादाच्या कामाची वेगळी हातोटी. कार्य केले आंधळ्याची बनून काठी, कायलेले नशिबी ब्रह्म्यानी. दादा दुसरे होणार नाही कोणी, दादा होणार नाही दुसरं कोणी. मित्रांनो, दादांच्या आयुष्यातला 6चा आकडा माझ्या कल्पनेतून काही माहितीतून मी घेतला तर 6 आकडा शेवटपर्यंत, जन्मापर्यंत ती शेवटपर्यंत. 22 जुलै 1959 दादांचा जन्म झाला आणि त्यांचं निधन 28 जानेवारीला. आता 22 आणि 6, 28चा 6चाच आकडा येतो तिथं, आणि 28ला निधन झालं त्यांचं. तर मित्रांनो, त्यांच्या या घटनेला, अजित दादाला ज्यांनी जन्म दिला, 9 महिने 9 दिवस पोटात वज वागवून आई आशाबाई त्या माऊलीनी ही धुरंधर रत्न निर्माण केलं. आणि त्यांचे वडील अनंतराव पवार होते. या कुटुंबामध्ये जन्माला आलेला भाग्यविधाता पवार साहेबांच्या सानिध्यात राहून त्यांनी निर्माण केला. आणि शेवटी सर्व आठवणी आपल्या जवळ ठेवून ती निघून गेला. याचं दुःख आहे. शेवटी मला काय सांगायचं आहे, चंदना परी देही झिजविला, कर्तव्यानी महाराष्ट्र सजविला, कर्तव्यानी महाराष्ट्र सजविला. आले डोळ्याला बघुनी आठवणी, दादा होणार नाही आता कोणी, दुसरा दादा होणार नाही कोणी, नाही कोणी. आता शेवट मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, या देशाचा भाग्य विधाता आकाश रडले ही दृश्य पाहता पाहता, आकाश रडले ही दृश्य पाहता पाहता. कवी नंदा डोळ्यात तुझ्या पाणी, अजितदादा होणार नाही कोणी, अजितदादा होणार नाही कोणी. कायलेला नशिबी ब्रह्म्यानी, दुसरे दादा होणार नाही कोणी, दुसरे दादा होणार नाही कोणी. धन्यवाद.